ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। रचनानुवाद कौमुदी अत्यंत सोपा आणि महत्वाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। आतापर्यंत आपण रामः शब्द, अकारांत शब्द, रमा शब्द, आकारांत शब्द, हरिही शब्द, इकारांत शब्द पाहिलेला आहे। आज आपण पुढचा पाठ पाहणार आहोत, पाठ क्रमांक 8। या पाठ क्रमांक 9 आपण आज पाहणार आहोत। त्या पाठामध्ये उकारांत शब्द आलेला आहे। जर आपण प्रथमतः हा अभ्यास करत असाल तर आपल्याला अकारांत काय उकारांत काय हे दुसऱ्या दुसऱ्या पाठामध्ये हे शिकवलेलं आहे। अकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी अ आहे, आकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी आ आहे। गुरु हा जो शब्द आहे त्याच्या शेवटी उ आहे, म्हणून त्याला आपण उकारांत शब्द म्हणतो। आणि हा नुसतं उकारांत शब्द नाही, तर हा रस्व उकारांत शब्द आहे। आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं थोडीशी काठिण्यता येत जाणार आहे। बघा, उकारांत शब्द आहे पण रस्व उकारांत शब्द आहे। नुसतं रस्व उकारांत शब्द नाही, तर रस्व उकारांत पुल्लिंग शब्द आहे। म्हणजे दीर्घ उकारांत शब्द सुद्धा असू शकतो। जसा वधू हा जो शब्द आहे हा दीर्घ इकारांत आहे आणि स्त्रीलिंग आहे। म्हणून गुरु शब्दाचा ऍड्रेस, गुरु शब्दाविषयी व्याकरण सांगत असताना आपण म्हणणार उकारांत पुल्लिंग शब्द। अजून स्पष्टता द्यायची असेल, रस्व उकारांत पुल्लिंग शब्द। एवढं स्पष्टता आपल्या व्याकरणामध्ये असली पाहिजे। आता आपण एक गुरु शब्द सातही विभक्त्यांमध्ये चालूया, मग आपण इतर उकारांत शब्द ज्या या पाठामध्ये दिलेले आहेत त्यांचं आपण चिंतन करूया। बघा, उकारांत शब्द जसं बाकीचे शब्द सगळ्या विभक्त्यांमध्ये चालवले, सातही विभक्त्यांमध्ये, तसंच गुरु हा शब्द देखील आपण 7 विभक्त्यांमध्ये चालवणार आहोत। मागील पाठामध्ये आपण काय पाहिलं थोडंसं लक्षात घ्यायचं जर आपण म्हटलं तर, मागील पाठामध्ये आपण तृतीय विभक्ती कुठे कुठे शक्य आहे त्याचा आपण विचार केलेला आहे। या पाठामध्ये पुन्हा एकदा कुठे कुठे तृतीय विभक्ती शक्य आहे याचं चिंतन येणार आहे। क्रमशः आपण ते करूया। उकारांत शब्द जसा गुरु, शिशु, पशु, हे अशा प्रकारचे शब्द या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघा, एक एक शब्द आता मी लिहितो सातही विभक्त्यांमध्ये। लक्षात जर आपण घेतलं तर ईच्या जागी य झालेला आहे। बघा, हरी या शब्दामध्ये ईच्या जागी य झालेला आहे, हा फरक आहे। बघा, मी इथेच लिहितो म्हणजे थोडस आपल्याला पाठांतराला सोपं जाईल। हरी ही गुरुहू, काहीच फरक नाही। हरी हा दीर्घ ई झाला, गुरु काय होणार आहे? गुरु हा दीर्घ उ होणार आहे। गुरुहू गुरु गुरवः म्हणजे काय आहे? हरी शब्द आपल्याला एकदा का कळाला तर मग गुरु शब्द कळायला वेळ लागणार नाही, कारण की थोडेसेच फरक आहे। जसा हरी शब्द हरीही झाला, गुरु शब्द गुरुहू होईल। जसा हरीही हरी झाला तसा गुरु शब्द हा दीर्घ होऊन जाईल। आणि एक लक्षात घ्यायचंय, ईचा झाला य, ऊचा होणार आहे व। तर बघा, हरी हरिही हरिहरयः, गुरुहू गुरु गुरवः। बघा, द्वितीय विभक्ती सगळ्यांची सारखी असते, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। म्हणजे फक्त आपण म लावतो, गुरु। पुन्हा एकदा या ठिकाणी हरी शब्द
दीर्घ असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा गुरु होणार आहे. गुरु. हरीण गुरुन दीर्घ होणार आहे. असं लक्षात आपण ठेवलं की काहीही अवघड आपल्याला जाणार नाही. गुरु. हा बघा, हरिणा गुरुणा, सोपं. गुरुणा. हरिभ्याम गुरुभ्याम, म्हणजे हरी शब्द आपण पाठ केल्यानंतर पुन्हा गुरु शब्द पाठ करायची गरज नाही, समजून घ्यायची गरज आहे. हरिभिही गुरुभिही. गुरुभिही. बघा आता मी सुरुवातीला गुरु मध्ये उ च्या जागी व येतं आणि हरी मध्ये ई च्या जागी य येतं. मग आता हर ये कसं होईल? गुरवे. आणि गुरुभ्याम गुरुभ्याम हे तिन्ही ठिकाणी सारखंच राहणार आहे. मग आपण समजायचं कसं? तर जसा जो अर्थ शक्य आहे त्या अर्थानुसार आपल्याला समजावं लागणार आहे. बघा, गुरुभ्यः. गुरुभ्यः. बघा, हरे हे गुरु हो. त्या ठिकाणी ई चा ए झाला होता, या ठिकाणी उ चा ओ होतो. असे थोडेसे आपण जर शॉर्टकट लक्षात ठेवले तर आपल्याला कळायला अजून सोपं जाईल. गुरवो हो. र चा नियम मी सांगितलेला आहे मागे. र च्या पुढे जर कॉन्सोनंट व्यंजन असेल तर र वरती जाईल, म्हणून अर्धा र वर गेला आणि यो हो ऍड झाला. मागील क्लासचा आपल्याला रेफरन्स घ्यावा लागेल. हरव गुरव. गुरवो हो. बघा सारखंच राहणार आहे. सगळ्यात सोपा हा मधला टेबल आहे. बघा, सगळ्यात सोपा हा मधला टेबल आहे. म्हणजे काय? दोन ठिकाणी, तीन ठिकाणी, पुन्हा दोन ठिकाणी. बघा, गुरुहू सारखंच, गुरुभ्याम सारखंच, गुरुवो हो सारखंच. त्याच्यामुळे लक्ष ठेवायला सोपं जातं. अशा प्रकारे हा आता आपला टेबल पूर्ण होत आहे. गुरुनाम हरीषु गुरुषु. आता बघा, ई तर झालता एक, मग या ठिकाणी हे हरे झालत. आपलं काय होणार आहे? हे गुरु. जर गुरूंना आवाज द्यायचा असेल पण आदरार्थ हे गुरवह असंच आपण द्यायचं आहे. कारण की आदरार्थे बहुवचन, ज्या ठिकाणी आदर असतो त्या ठिकाणी बहुवचन आपल्याला करावं लागतं. आपण असं नाही म्हणू शकत हे गुरु, हे गुरु, असं आपण कधी नाही म्हणू शकत. हे गुरवह अशा प्रकारे आपला हा गुरु शब्द तयार झालेला आहे. आता एकदा पुन्हा वाचतो म्हणजे आपल्याला अजून स्पष्टता येईल. गुरुहु गुरु गुरवः. प्रथमा अभ्यास करत असताना लक्षात ठेवत असताना गुरुहु गुरु गुरवः, गुरुं गुरु गुरून्, गुरुणा गुरुभ्याम गुरुभिः, गुरवे गुरुभ्याम गुरुभ्यः, गुरोः गुरुभ्याम गुरुभ्यः, गुरोः गुर्वोः गुरूणां, गुरौ गुर्वोः गुरुषु, हे गुरु हे गुरु हे गुरु गुरवः. आता मी पशु शब्द आपल्याला बोलून दाखवतो. पशुहु पशु पशवः. गुरु सारखाच चालेल, फक्त गुरु काढायचंय, पशु टाकायचं. पशुम पशु पशून, पशुना पशुभ्याम पशुभिः, पशवे पशुभ्याम पशुभ्यः, पशोः पशुभ्याम पशुभ्यः, पशोः पशवोः पशूनां, पशौ पशवोः पशुषु, हे पशो हे पशु हे पशवः. असा कुठलाही उकारांत शब्द आपण चालवला पाहिजे. शिशु शिशुः शिशु शिशवः, शिशुं शिशु शिशून्, शिशुना शिशुभ्याम शिशुभिः, शिशुवे शिशवे शिशुभ्याम शिशुभ्यः, शिशोः शिशुभ्याम शिशुभ्यः, शिशोः शिशवोः शिशूनां, शिशौ शिशवोः शिशुषु, हे शिशो हे शिशु हे शिशवः. आता उकारांत आपण शब्द बघूया आणि मग पुढे तृतीय विभक्तीचे अजून काही नियम आहेत ते समजून घेऊया. गुरु शब्दाचा अर्थ काय? गुरु शब्दाचा अर्थ एकदम मोठा असा होतो. मोठा, जो श्रेष्ठ आहे, मोठा, किंवा जो वजनाने सुद्धा मोठा आहे त्यालाही गुरु म्हणतात. भारी, जड. बघा, भानुहू. आता हे भानू, इंदू हे सगळे शब्द कसे चालणार आहेत? गुरुप्रमाणे. बघा, भानुहू म्हणजे सूर्य, मागे
सूर्यासाठी शब्द गेला होता. इंदुहू म्हणजे चंद्रमा, शत्रुहू म्हणजे आपला शत्रू, शिशुहू म्हणजे लहान मुलगा, वायुहू म्हणजे हवा, पशुहू म्हणजे जनावर, ॲनिमल, तरुहू म्हणजे वृक्ष, वृक्ष हा सुद्धा शब्द आहे, तरुहू हा सुद्धा शब्द आहे. साधुहू म्हणजे सज्जन, साधू म्हणजे जो सरळ आहे, जो सज्जन आहे, जो चांगला आहे, जो अ, अतिशय हुशार आहे, असा साधू. एवढे उकारांत शब्द आपल्याला दिलेले आहेत. मग हे सगळे म्हणजे गुरु पासून ते साधू पर्यंत शब्द कसे चालणार आहेत? गुरुप्रमाणे. म्हणून त्यांनी बघा दिलंय, गुरु पासून ते साधू पर्यंत गुरुवत, म्हणजे गुरु प्रमाणे ते चालणार आहे. गुरुहू गुरु गुरवः म्हणजे भानुहू भानु भानव. सोपं आहे. बघा आता काही शब्द ते आपल्याला सांगत आहेत. शब्दांचा आढावा घेऊया आपण. काणह, काणह म्हणजे काणा, म्हणजे ज्याची बघतो एकीकडे आणि दृष्टी दुसरीकडे आहे, त्याला काणह म्हणतात. कर्णह म्हणजे कान. बधिरह म्हणजे जो बहिरा आहे, बधिर. पादह म्हणजे पाय. खंजह, खंजह, खंजह म्हणजे लंगडा. शब्दह म्हणजे शब्द. अर्थह, आता अर्थ शब्दाचे तीन अर्थ त्यांनी दिलेले आहेत. बघा एक एक आपण समजा. काणह म्हणजे जो त्याचे डोळे, डोळ्यांमध्ये अडचण आहे. कर्णह म्हणजे कान, बहिरा बधिरह, पादह पाय, खंजह लंगडा, शब्द म्हणजे शब्दच, अर्थ, अर्थ शब्दाचे तीन अर्थ त्यांनी दिलेले. एक अर्थ शब्दाचा अर्थ अर्थ आहे म्हणजे काय, तुम्ही जे बोलता आहात त्याचा अर्थ काय आहे, किंवा तरुहू शब्दाचा अर्थ काय. मग अर्थ शब्दाचा अर्थ हा मीनिंग अशा अर्थामध्ये येतो. हे सगळे आता श्लेष आहेत. अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ आहे धन, पैसे, अर्थ. आणि एक अर्थ शब्दाचा अर्थ आहे प्रयोजन. प्रयोजन म्हणजे करण्या पाठीमागचं कारण काय. प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे कारण. म्हणजे आपण एखादा जर खूप शिकत असेल तर आपण त्याला काय बोलणार, हे सगळ्या शिकण्यामागचं प्रयोजन काय आहे, तुझं गोल काय आहे, तुझा उद्देश काय आहे, कारण काय, तू एवढं का शिकतोय. किंवा एखादा माणूस खूप धावपळ करत असेल तर एवढं धावण्या पाठीमागचं प्रयोजन काय आहे, हा अर्थ शब्दाचा तिसरा अर्थ. एक अर्थ म्हणजे मीनिंग, दुसरा अर्थ म्हणजे पैसे, आणि तिसरा अर्थ म्हणजे ध्येय किंवा उद्दिष्ट किंवा कारण. पुढे एक त्यांनी शब्द दिलेला आहे विवाद. विवाद म्हणजे थोडक्यात भांडणं. विवाद एखाद्या मुद्द्यावरून, जगत सत्य आहे की असत्य आहे, वेद खरेत की खोटे आहेत, मग ह्याच्यावरून विवाद होतात. बघा हे पुल्लिंग शब्द झाले त्यांनी दिलेले आहे. पुल्लिंग का, तर विसर्ग शेवटी आहे म्हणून पुल्लिंग. नेत्रम म्हणजे डोळे, तृणम म्हणजे गवत, आता हे नपुंसक लिंग शब्द आहेत. सुखम म्हणजे सुख, दुःखम दुःख, प्रयोजनम म्हणजे प्रयोजन, उद्देश काय आहे, आणि हसितम म्हणजे हसणे. प्रकृती ही याचा अर्थ आहे स्वभाव. हे त्यांनी शब्द दिलेले आहेत कारण की शब्द देण्यामागे काहीतरी कारण आहे म्हणून शब्द दिलेले आहेत. बघा पुन्हा एकदा वाचतो. नेत्रम म्हणजे डोळे, तृणम म्हणजे गवत, सुखम दुःखम आपल्याला माहिती आहे, प्रयोजनम म्हणजे उद्देश, आणि हसितम म्हणजे हसणे. प्रकृती याचा अर्थ एक स्वभाव आहे. माझी प्रकृती तशी नाही. प्रकृती शब्दाचे दोन अर्थ आपण घेत असतो बघा, खरं तर तीन. सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती म्हणजे हे सगळ्या सृष्टीला प्रकृती म्हणतात, किंवा त्रिगुणात्मिका जी आहे तिला प्रकृती असं म्हणतात. प्रकृती शब्दाचा मराठीमध्ये थोडक्यात अर्थ काय, माझी प्रकृती ठीक नाहीये, म्हणजे माझं स्वास्थ्य ठीक नाहीये. आणि प्रकृती स्वभाव शब्दाचा अर्थ काय, अजून एक स्वभाव, म्हणजे माझी रागीट प्रकृती आहे, रागीट स्वभाव आहे. माझा मन मिळावू माझी प्रकृती आहे, म्हणजे स्वभाव आहे. बघा आणि या ठिकाणी एकच त्यांनी अव्यय दिलेला आहे अलम. अलम शब्दाचा अर्थ आहे बस, भरपूर, पर्याप्त.
किंवा अलम शब्दाचा दुसरा अर्थ आहे शक्तः म्हणजे समर्थ, कॅपेबल. अलम शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे बस, अलम विवादेन भरपूर झाला वाद, अलम भोजनेन भरपूर झालं जेवण, असं. पर्याप्त म्हणजे भरपूर, आणि बस म्हणजे आता खूप झालं. दोन वेगवेगळ्या अर्थामध्ये. एक अर्थ जो आहे हा म्हणजे निषेधार्थ आहे, बस झालं आता बंद करा, अशा अर्थामध्ये बस. आणि पर्याप्त म्हणजे पुरे झालं, चांगल्या अर्थामध्ये. अशा प्रकारे अलम शब्दाचे दोन अर्थ. एक म्हणजे बस, जो की चांगल्या अर्थात नाही, आणि एक आहे म्हणजे समजा दुःख खूप तुमच्या आयुष्यामध्ये, मग तुम्ही काय बोलाल, अलम दुःख आहे, बस झालं, भरपूर झालं दुःख. आपण असं नाही बोलणार हा बस झालं, बस भरपूर झालं दुःख, असं नाही आपण बोलत. तर निषेधार्थ आपण बोलतो अलम दुःख आहे. आणि एक आपण खुश आहेत की ते भरपूर भरपूर आहे, सगळं काही ठीक आहे. गुरु शब्द पाहिला आपण, आकारांत शब्द पाहिले, त्यांचा सगळ्यांचा वापर आता आपल्याला होणार आहे. त्यांचा वापर आपण पाहूया, आणि मग शेवटी विधिलिंग काय असतं, म्हणजे आपण लट पाहिला वर्तमान काळ, लृट पाहिला भविष्यकाळ, लंग पाहिला भूतकाळ, आणि लोट पाहिला आज्ञार्थ. आता शेवटचा एक राहिलेला आहे पाचवा. मग आपले परस्मयी पदातील 5 लकार संपले. 5 लकार आले, भरपूर झालं, अर्ध्याच्या वरती आपल्याला संस्कृत समजू शकतो. आता बघा, आता आपण नियमांचा अभ्यास करूया. आता जे आपण शब्द पाहिले त्या संबंधानेच नियम आहे. बघा, पहिला नियम, तर प्रयोजन शब्दाचे आपण, अर्थ शब्दाचे आपण 3 अर्थ पाहिले. पहिला अर्थ होता मीनिंग, दुसरा अर्थ होता अर्थ शब्दाचा पैसे, धन, आणि तिसरा अर्थ होता प्रयोजन, म्हणजे त्याचा उपयोग किंवा त्याचं कारण किंवा त्याचं हेतू किंवा त्याचं उद्देश, उद्दिष्ट, अशा प्रकारे. मग आता पहिला नियम आहे का, जेव्हा हे जे शब्द आहेत बघा, 4 शब्द त्यांनी दिलेले आहेत, हे जे 4 शब्द आहेत, हे जेव्हा प्रयोजन अर्थामध्ये येतात, शब्द वेगवेगळे आहेत, पण त्याचे, मराठीत पण मी सांगणार आहे, शब्द त्याचे वेगवेगळे आहेत, पण त्याचा अर्थ प्रयोजन असा होतो, त्यावेळी तृतीया विभक्ती होते. पुन्हा एकदा बोलतो, हे जे 4 शब्द आहेत, किम, कार्यम, अर्थ, प्रयोजनम, हे जे 4 शब्द आहेत, हे शब्द या शब्दांचे वेगळे अर्थ आहेत, पण हे 4 शब्द जेव्हा प्रयोजन अर्थामध्ये येतात, म्हणजे हे 4 शब्द जेव्हा उद्देश सांगतात, हे 4 शब्द जेव्हा कारण सांगतात, हे 4 शब्द जेव्हा आपल्याला हेतू सांगतात, त्यावेळी तृतीया विभक्ती होते. आता एकेकाचं एक एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. बघा, किम शब्दाचा अर्थ आहे काय. मग आता आपण काय म्हणतो बघा, जर आपले वडील आले, आपण काय म्हणतो, बाबा काय आणलं. या ठिकाणचा जो काय हा शब्द आहे, हा प्रश्नवाचक आहे, प्रश्नार्थ वाचक आहे, म्हणजे आपण प्रश्न विचारतोय बाबांना, बाबा काय आणलं. पण थोडं लक्ष द्या, हा किम जो शब्द आहे हा काय प्रश्नार्थक अर्थामध्ये आलेला आहे, प्रश्न या अर्थामध्ये आलेला आहे, म्हणून तृतीय विभक्ती होत नाही. पण जेव्हा हा किम जो शब्द आहे, हा किम शब्द प्रयोजन या अर्थामध्ये येईल, त्यावेळी तृतीय विभक्ती होईल. बघा कसं काय, मूर्खेन पुत्रेण किम, म्हणजे अर्थ असा आहे, मूर्ख मुलाचा काय उपयोग. आपण कसं बोलतो, मूर्ख मुलाचं काय हो, म्हणजे काय, हे बोलण्यामागे मूर्ख मुलाचा, मूर्ख मुलाचं काय असतं हो? असं जेव्हा एखादी वडील बोलतात किंवा लोक बोलतात, त्यावेळी काय हा शब्द प्रयोजन अर्थामध्ये आला असतो. म्हणजे काय, मूर्ख मुलाचा काय फायदा, मूर्ख मुलाचं काय काम, मूर्ख मुलाचं काय हेतू. मग जेव्हा किम हा शब्द अर्थ प्रयोजन या अर्थामध्ये येईल, तेव्हा तृतीय विभक्ती होईल. मराठीमध्ये कसं बोलणार आपण, मूर्खेण पुत्रेण किम, मूर्ख मुलाचं काय,
असं. बघा अजून एक, मूर्ख, आता हे सारखंच राहणार आहे. मूर्ख पुत्रेण किम कार्यम, मूर्ख मुलाचा काय उपयोग. मूर्ख आपण मराठीमध्ये कसं बोलणार, मूर्ख मुलाचं काय काम, है ना, मूर्ख मुलाचं काय काम. मग हा जो कार्यम शब्द आहे, काम शब्द आहे, हा प्रयोजन अर्थामध्ये आहे. म्हणजे त्याचा काय फायदा, मूर्ख मुलाचं काय काम येतं, मूर्ख मुलगा काय काम करणार, अशा प्रकारे. बघा जसं मराठीमध्ये आहे तसंच या ठिकाणी आहे. आपण जसं बोलतो अं मूर्ख मुलाने काय हो, मूर्ख मुल असण्याने काय हो, किंवा मूर्ख मुलाचं काय काम. किंवा तिसरं बघा आता, अर्थ हा अर्थ जो शब्द आहे हा सुद्धा प्रयोजन या अर्थामध्ये आला पाहिजे. म्हणजे काय, मूर्खेन पुत्रेन को अर्थ, मूर्ख मुलाचा काय उपयोग, काय अर्थ आहे, असे. व्यर्थ ज्ञानाचा काय अर्थ आहे, अशा प्रकारे. म्हणजे अर्थ हा शब्द सुद्धा प्रयोजन म्हणून येऊ शकतो. पुढे बघा, मूर्खेन मूर्खेन पुत्रेन किम प्रयोजनम, मूर्ख मुलाचं काय उद्दिष्ट, म्हणजे मूर्ख मुल असण्याचं काय उद्दिष्ट, मूर्ख मुलापासून काय फायदा, प्रयोजन फायदा, लाभ, हेतू, उद्दिष्ट, काय फायदा. त्यामुळे त्यावेळी तृतीय विभक्ती वापरली जाणार आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो, किम, कार्यम, अर्थ, प्रयोजन हे शब्द ज्यावेळी प्रयोजन या अर्थामध्ये येतील त्यावेळी तृतीय विभक्ती होणार आहे. तसं मूर्ख मुलाने काय, मूर्ख मुलाचं काय काम, मूर्ख मुल मूर्ख मुलाचा काय अर्थ, मूर्ख मुलाचं काय प्रयोजन, असं जसं मराठीमध्ये बोलतो काय अर्थ, त्यावेळी तृतीय विभक्ती होणार आहे. मग आता हे जे वर आपण आता वाक्य बघितलं हे सगळे निगेटिव्ह होते. मग पॉझिटिव्ह मध्ये काय होईल, तृणेन अपि कार्यम भवत, म्हणजे गवताने सुद्धा काम होतं. मग हा काम शब्द, कार्यम शब्द प्रयोजन अर्थामध्ये आलाय, म्हणजे गवताने सुद्धा फायदा होतो, गवताने सुद्धा काम होतं, म्हणून तृणेन हा अर्थ झालेला आहे. अशा प्रकारे हा पहिला नियम संपलेला आहे. थोडासा किचकट होता. बरं, एक बघूया आणि नंतर विधिलिंग बघूया, नाहीतर जास्त जड होईल. किम कार्यम आपण पाहिलं. आता नियम दुसरा, अलम शब्दाचे दोन अर्थ सांगितले. एक निगेटिव्ह अर्थ, भरपूर झाली भांडी, आणि एक भरपूर झालं जेवण. म्हणजे एक पॉझिटिव्ह अर्थ आहे, एक निगेटिव्ह. मग त्यावेळी तृतीय विभक्ती होणार आहे. अलम शब्द ज्या ज्या वेळेला येईल, अलम अव्यय ज्या ज्या वेळेला येईल, त्या त्या वेळेला तृतीय विभक्ती होणार आहे. कसं आपण बोलणार, अलम हसिते न, म्हणजे हसू नका, भरपूर झालं हसणं, हसू नका, असं जेव्हा मला संस्कृत मध्ये म्हणायचं असेल, अलम हसिते न, भरपूर झालं निगेटिव्ह अर्थामध्ये, आता हसू नका, भरपूर हसले. किंवा अलम विवादेन, आता विवाद करू नका, भरपूर झाला विवाद, अलम विवादेन, विवाद शब्द पुल्लिंग, तृतीय विभक्ती विवादेन, का, अलम शब्द आला म्हणून. हसितम शब्द नपुंसक लिंग, हसितेन झालं का, कारण की ही उपपद विभक्ती आपण तुम्ही म्हणू शकता. अलम शब्दामुळे तृतीय विभक्ती झाली. म्हणजे अलम या एका पदामुळे एक ठराविक विभक्ती होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अलम हसितेन, भरपूर आता हसू नका, अलम विवादेन, विवाद करू नका, अशा प्रकारे अलम. पुढे आता आपण डोळे पाहिले, नेत्रम, कर्ण पाहिलं, कर्णम, डोळे आणि कान याबद्दल आपण पाहिलं. नेत्रम म्हणजे डोळे आणि कर्णम, कर्ण म्हणजे कान. आता काय होतं, एखाद्या व्यक्तीच्या जर अवयवांमध्ये विकार असेल, समजा पाय आहे पण तो लंगडा आहे, म्हणजे काय, पायामध्ये विकार आहे. मग काय सूत्र सांगतं बघा, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या शरीराच्या अवयवामध्ये विकृती असेल, लक्ष द्या, शरीराच्या अवयवामध्ये विकृती असेल, त्या त्या अवयवामध्ये तृतीय विभक्ती होणार आहे. ज्या ज्या शरीराच्या अवयवामध्ये
विकृती असेल म्हणजे पाय आहे पण लंगडे आहे, डोळे आहेत पण कान आहे, कान आहेत पण बधीर आहे, असं ज्यावेळी असेल त्या त्या वेळेला त्या त्या अवयवामध्ये तृतीया विभक्ती होणार आहे. बघा कसं काय, समजा नेत्र आहे, जर एका डोळ्याने काना असेल तर मग आपण कसं म्हणणार, नेत्रेण काणः, रामः, राम नाही, सेवकः नेत्रेण काण, सेवक जो आहे तो डोळ्यांनी काणा आहे. अशा प्रकारे नेत्रेण काण, म्हणून ज्या अवयवामध्ये विकार आहे त्याची आपण तृतीय विभक्ती केली नेत्रेण. जर दोन्ही डोळ्यांनी असेल तर नेत्राभ्याम काण. जर एखादा व्यक्ती कानाने बधिर असेल तेव्हा आपण काय म्हणणार, कर्णेन बधिरः, कानाने बधिर आहे तो, त्याला ऐकायला कमी येतं, कर्णेन बधिरः. अशा प्रकारे आपण दुसरा नियम ही पाहिला. पहिला नियम काय होता, किम कार्यम अर्थः प्रयोजनम, हे जेव्हा प्रयोजन अर्थामध्ये येतात म्हणजे त्यांचे वेगळे अर्थही शक्य आहेत. दुसरा नियम काय आहे, जेव्हा शरीरातील एखाद्या अवयवामध्ये विकृती असेल त्यावेळी आपण काय करणार आहे, त्या अवयवाची तृतीय विभक्ती करणार आहे. आता शेवटचं आपलं राहिलेलं आहे ते आपण पाहू. बघा प्रकृती, प्रकृती म्हणजे काय, स्वभाव आपण पाहिलं. मग प्रकृती आदी क्रिया विशेषण म्हणजे हे काय आहे, फिलिंग्स आहे. प्रकृत्या साधू, तो स्वभावाने साधू आहे, हे एक्सप्रेशन्स आहे. म्हणजे हा प्रकृतीने स्वभावाने खूप चांगला आहे म्हणून प्रकृती शब्दाची तृतीय विभक्ती केली. आता प्रकृती शब्द आपण पाहिलेला नाही पण आपण पाहणार आहोत. त्याची तृतीय होते प्रकृत्या साधू. सुखेन जीवती म्हणजे सुखाने जगतो. आता सुख हे काय आहे, एक क्रिया विशेषण आहे, म्हणजे एक क्रिया आहे पण ते विशेषण बनतं. सुखेन जीवती, राम सुखेन जीवती, कैकई दुःखेन जीवती, दूर राहिले तिथे, दुःखेन जीवती. सरलता म्हणजे सरळपणा, सरळपणा हा देखील काय एक एक्सप्रेशन आहे, एक भाव आहे, एक क्रिया विशेषण आहे. मग सरलता रमा रमया, सरलता सरळतया लिखती म्हणजे सरळपणाने तो लिहितो. ज्या ज्या वेळेला प्रकृती किंवा प्रकृती सारखी क्रिया विशेषण असतील त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती होणार आहे. अजून याच्यात डीप आहे पण तुर्तस आपल्याला एवढं कळालं खूप आहे. प्रकृत्या साधू, ज्या ज्या ठिकाणी एक्सप्रेशन असतात त्या त्या ठिकाणी आपण तृतीया विभक्ती करतो. सुख दुःख काय आहेत, आपल्या भावना आहेत. प्रकृती काय आहे, एक आपली भावना आहे, कॅरेक्टर आहे. अशा प्रकारे संपला हा धडा. आता शेवटचा मुद्दा राहिलेला आहे तो आपण पाहूया. शेवटचा मुद्दा काय आहे, आपण आतापर्यंत अनेक लकार पाहिले, आता आपण विधिलिंग लकार पाहणार आहे. विधिलिंग लकाराचा अर्थ काय आहे, विधिलिंग लकाराचा अर्थ आहे पाहिजे. असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल की रामाने राजा झालं पाहिजे, मग हा पाहिजे हा जो अर्थ आहे, हा पाहिजे जो अर्थ आहे त्या पाहिजे अर्थामध्ये विधिलिंग लकार होत असतो. बघा तर त्याचं कसं होणार आहे, बघा पठ धातू आपण सुरुवातीपासून घेत आहोत, त्या पठ धातूलाच आपण विधिलिंग मध्ये चालवणार आहोत. कसा आपण चालवला होता आधी धातू, पठती पठतः पठंती, पठसी पठतः पठत, पठामी पठाव पठामह. मग आपण लोट लकारात कसा चालवला, पठतू पठताम पठंतु, पठ पठतम पठत, पठानी पठाव पठाम. अशा प्रकारे आपण लोट लकारात चालवला. भविष्यकाळात कसा चालवला, पठिष्यती पठिष्यतः पठिष्यन्ति असं चालवलं. आता विधिलिंग लकार म्हणजे काय, पाहिजे या अर्थामध्ये, म्हणजे रामाने राज्य केलं पाहिजे. म्हणजे पाहिजे आपल्याला जेव्हा म्हणायचं असेल त्यावेळी आपण विधिलिंग लकार घेणार आहोत. पाहिजेचं इंग्लिश मध्ये काय म्हणतात, शुड. बघा आता तो चालतो कसा हे महत्वाचं आहे. अतिशय सोपं आहे, पठेत. मग भव कसं होणार, भवेत. लिख कसं होणार, लिखेत. पठेत
पठेताम पठेयुः पाठच पाहिजे. पठेः पठेतम पठेत पठेयम पठेव पठेम. झालं एवढंच. पठेत पठेताम पठेयुः पठेः पठेतम पठेत पठेयम पठेव पठेम. पठेत पठेः पठेतम. मग बघा रक्ष कसं होणार. रक्षेत रक्षेताम रक्षेयुः रक्षेः रक्षेतम रक्षेत रक्षेयम रक्षेव रक्षेम. कर्ते विसरायचे नाहीयेत. सह या ठिकाणी कुठलंही नाव येऊ शकतं. या ठिकाणी कर्ते बदलत नाही. त्वम युवाम युयमच येणार आहे. या ठिकाणी उत्तम पुरुषाचे कर्ते जे आहेत ते बदलत नाहीत. अहम आवाम वयमच येणार आहे. 2-3 वाक्य लिहितो बघा. रामः रक्षेत म्हणजे राम आणि रक्षण केले पाहिजे. राम रक्षेत. सीता आगच्छत आगच्छेत. बघा जसं आपण पठेत केलं तसंच बाकीचे धातू पण आपण करत आहोत. आपण पाहिलेलं आहे एक धातू जर आपल्याला येत असेल तर आपण कुठलाही धातू आपण चालवू शकतो. आगच्छ म्हणजे सीताने आलं पाहिजे. बालकः वदेत म्हणजे बालकाने बोललं पाहिजे. तर त्वमचं एक वाक्य बनवतो. त्वम हसेहे. त्वम हसेत येणार नाही कारण की त्वमचं क्रियापद काय आहे हे. मग त्वम हसेहे तू हसलं पाहिजे. अहम पश्येम पश्येयम. पश्य धातू पठ पठेयम. पश्य पश्येयम म्हणजे मी पाहिलं पाहिजे. बघा वयम लिखेम वयम लिखेम. बघा कारण की इथं पठेम आहे म्हणून मी लिखेम लिहिलं. वयम आलं ही कर्ता क्रियापद बदलणार आहे. बघा युवाम युवाम चिंत चिंतयेत म्हणजे तुम्ही दोघांनी. बघा पठेतम चिंतय धातू चिंतयेती कसं होणार. चिंतयेतम म्हणजे तुम्ही दोघांनी विचार केला पाहिजे. आवाम म्हणजे आम्ही दोघांनी. आवाम कथयेयम. कथय धातू आहे म्हणून कथये. आम्ही दोघांनी सांगितलं पाहिजे अशा प्रकारे. आणि बाल बालिका हा आता एक बहुवचनाचं बनवतो. बालिका हा पतेयुः बालिका हा न पतेयु बालिकेने पडलं नाही पाहिजे. कारण की पठेत पठेताम पठेयु पत कसं होईल. पतेत पतेताम पतेयु. अशा प्रकारे आपण थोडेसे वाक्य हे सुद्धा पाहिले. या ठिकाणी आपण सोपं आहे. फक्त समजत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा पहा. काय प्रश्न असतील तर आपण विचारू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.